या आरोपांवर धनंजय मुंडेंनीही पलटवार केला आहे। बोगस कृषी विमा हार्वेस्टर घोटाळ्याचे आरोप ताजे असतानाच दमानी यांनी मुंडेंवर पुन्हा बॉम्ब गोळा टाकलेला होता। ते कृषी मंत्री असताना तब्बल 350 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। त्यावर आता तितक्याच ताकदीने मुंडेंनी पलटवार केला। साहित्य खरेदीबाबत मी कृषी मंत्री असताना जे आरोप केले त्याबाबत माझ्यावर आरोप झालेले आहेत। हे पुन्हा एकदा त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करणं या पलीकडे यामध्ये काहीही नाही असा पलटवार धनंजय मुंडेंनी केला। त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही आहे। मार्च 2024 मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया, ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला, ही संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आलेली आहे। डीबीटीत काय असावं आणि काय नसावं, कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री, म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत। आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे। युरिया असेल किंवा नॅनो डीएपी असेल, या कंपनीचे संबंध देशभर समान दर आहे। त्याच्यामुळे याच्यात तफावत आहे आणि त्यामुळे अमुक कोटीची भ्रष्टाचार झाला, अपहार झाला, हे म्हणणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला, माध्यमांना सुद्धा फसवणं आहे। धादांत खोटं बोलणं, त्याच्यातनं सनसनाटी निर्माण करणं, 6 महिन्याच्या ऐवजी 1 वर्षाची गॅरंटी देणारा आणि त्यातही किमतीने इतर सर्व राज्यापेक्षा कमी किमतीत, म्हणजे 2857 रुपयात हा पंप शासनाला पडलेला आहे। आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे, आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे। आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी, म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडे माझं चॅलेंज आहे, एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात, या देशात कुठंतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का? तर अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपाची सरकारनं गंभीर दखल घ्यावी असं वक्तव्य संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेलं आहे। सुरेश धस यांनी दिलेल्या पेनड्राईव्ह बाबत तपास सुरू आहे आणि या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं सुद्धा धनंजय देशमुख म्हणाले। अंजलीताई दमानी यांनी आता आरोप केलेले आहेत, तर त्याचे पुरावे दिलेले आहेत, तर ते पण न्याय मागत आहेत ना। ते पण ते पुरावे दिलेत, त्याच्यावर जी कारवाई आहे, जर कोणी दोषी असेल त्याच्यात, तर त्याच्यावरच कारवाई होणार आहे ना। निर्दोष लोकांवर कारवाई करा असं कोण म्हणत नाहीये, ना काही लोकप्रतिनिधी करतात, ना की सामाजिक कार्यकर्ते करतात, किंवा आम्ही करतोय। आम्ही आरोपीला जशी फाशी द्या म्हणतोय, ज्यांनी खंडने मागितल्या, ज्यांनी खून केले, ज्यांनी अपहरण केले, त्याचप्रमाणे अंजलीताईने जे आज आरोप केलेले आहेत त्याची गांभीर्याने दखल घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। अण्णांनी जे पेनड्राईव्ह दिलं होतं त्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी डीपीडीसीचे जे काही घोटाळे झालेले आहेत त्याच्यातनं जे पुरावे दिले होते त्याच्यातून समिती स्थापन झाली। समिती स्थापन झाल्यानंतर त्याची आता चौकशी चालू आहे। त्याच पद्धतीनं त्या सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी हे जे पुरावे दिलेत त्याची चौकशी करण्यात यावी, म्हणजे महाराष्ट्राला कळेल काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात।